दरम्यान या प्रकरणामध्ये शीतल तेजवानी अटकेत आहे। तिच्या मोबाईलची तपासणी होणार आहे। शीतल तेजवानीच्या मोबाईलच्या तपासणीच्या साठी सरकारी पंच तेजवानीच्या उपस्थितीमध्ये तिचा मोबाईल तपासणीसाठी ताब्यात घेतील आणि या वेळेला विशेष पथकाच्या माध्यमातून तिच्या मोबाईलची तपासणी केली जाईल। आमचे सहकारी रोहन कदम याबाबत आपल्या सोबत बोलण्यासाठी आणि अधिक माहितीच्यासाठी जोडले गेलेले आहेत। रोहन, सर्वसाधारणपणे अशा प्रकरणांमध्ये मोबाईलची तपासणी करून तपास पथकाला काय शोधून काढायचं असतं? खरं तर इतर क्रिमिनल गुन्ह्यांमध्ये जे आहे ते नेमकं या मोबाईलचा वापर कसा केलेला आहे, कोणाकोणाच्या संपर्कामध्ये यापूर्वीचे आरोपी जे आहेत ते होते आणि ज्यांच्या संपर्कामध्ये असतील त्या सगळ्यांना आरोपींच्या पिंजऱ्यात जे आहे ते उभं केलं जातं। परंतु या प्रकरणामध्ये पुणे पोलिसांना सगळ्यात महत्त्वाची तपासणी हीच करायची आहे की शीतल तेजवानी यांचे व्यवहार जे आहेत ते या सगळ्या प्रकरणामध्ये कोणाकोणासोबत झालेले आहेत। मेगा कंपनीच्या कोणाकोणासोबत व्यवहार जे आहेत ते झालेले आहेत का, त्याचबरोबर काही डॉक्युमेंटेशन जे आहे ते देखील या मोबाईलमध्ये असू शकतं असं पुणे पोलिसांना वाटतंय। त्यामुळे पुणे पोलिसांनी या सगळ्या मोबाईल बाबतची चौकशी त्यांच्यासोबत केलेली होती आणि हा मोबाईल जो आहे तो ओपन करून आमच्याकडे द्यावा असं मी सांगितलं होतं। जी रोहन, एक पटकन छोटा प्रश्न घेतो, एका मिनिटामध्येच पटकन सांगा की संबंधित मोबाईलच्या माध्यमातून शीतल तेजवानीचे कुणाशी कशा प्रकारचे चॅट झाले होते, त्याचबरोबर कोणाकडून तिला कोणते आदेश आले होते हे सुद्धा कळेल का? निश्चितचपणाने या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते पुणे पोलिसांनी तपासण्यासाठीच हा मोबाईल फोन जो आहे तो उघडण्यासाठी तंत्रज्ञान वापरत जे आहे ते पंचांसह काही टेक्निशियन्सला जे आहे ते बोलवलेलं होतं आणि या मोबाईलचा तपास जो आहे तो दिवसभर पुणे पोलिसांचं म्हणजे दुपारी 1 वाजल्यापासून अगदी सायंकाळी 6 वाजेपर्यंत हा सगळा तपास जो आहे तो पुणे पोलिसांनी केलेला आहे। तहसीलदार सूर्यकांत येवले देखील यावेळी त्यांना जे देखील बोलवण्यात आलेलं होतं। परंतु या मोबाईलमध्ये नेमकं काय मिळालेलं आहे ते पुणे पोलीस उद्या कोर्टामध्ये सांगणार आहेत, कारण का उद्या शीतल तेजवानी यांची पोलीस कोठडी जी आहे ती संपणार आहे। 8 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना उद्या दुपारी कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि त्यानंतर या मोबाईलमध्ये काय काय सापडलेलं आहे। रोहन, वेळेची मर्यादा आहे म्हणून मी आपल्याला थांबवतोय। आपण परत या निमित्तानं भेटू आणि बोलूया।